नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. नीट UG 2026 परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या रत्नागिरीच्या भावेश चव्हाणचा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून गौरव. रत्नागिरीच्या सुपुत्राने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचा गौरव करण्यासाठी विश्वनगर येथील शेलार इस्टेट सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नीट UG 2026 परीक्षेत ST प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम व देशात चौथा क्रमांक मिळवत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या भावेश सुरेश चव्हाण याचा यावेळी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. भावेशने 720 पैकी 666 गुण मिळवत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे, भाजपा रत्नागिरी शहराध्यक्षा परशुराम उर्फ दादा ढेकणे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, महिला शहराध्यक्षा भक्ती दळी, राजन फाळके, नितीन गांगण, शैलू बेर्डे, निधी आखाडे, प्रज्ञा टाकळे, सचिन गांधी, अजिंक्य केसरकर, जितेंद्र जाधव, सोनाली केसरकर, तेजस पवार, उत्सव मूर्ती, भावेश सुरेश चव्हाण यांचे आईवडील उपस्थित होते. तसेच शेलार इस्टेट सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेलार इस्टेट सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात सर्व मान्यवरांचा सन्मान राखत भावेशच्या यशाचे कौतुक करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, निलेश आखाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भावेशचे परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे विशेष कौतुक करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. रत्नागिरीसाठी हे यश अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा.